नमस्कार मंडळी. पुण्याहून सकाळी 6:30ला आम्ही वाईच्या दिशेने निघालोय. सगळ्यात आधी आम्ही वाईच्या महागणपती मंदिरात आलेलो आहोत. याच मंदिराच्या आवारात काशी विश्वेश्वर मंदिर देखील आहे. याच महागणपतीला ढोल्या गणपती असेही म्हणतात. कृष्णा नदीच्या काठी साधारण 1762मध्ये वसलेले हे दोन्ही मंदिरं अतिशय बघण्यासारखे आहेत. वाईलाच महाराष्ट्राची दक्षिण काशी असे म्हणतात, त्यामुळे इथे महादेवाची बरीच मंदिरं आहेत. इथून आम्ही गेलो वाईच्या प्रसिद्ध असलेल्या नाना फडणवीस वाड्यामध्ये. मेणवली येथील ही ऐतिहासिक प्रसिद्ध वास्तू आहे. हा वाडा 2 मजली आहे आणि इथले लाकडी कोरीव काम बघण्यासारखे आहे. वाड्याच्या मागच्याच बाजूला मेणवली घाट आहे. अतिशय निसर्गरम्य आणि बघण्यासारखा आहे. इथे मेणेश्वर म्हणजेच महादेव आणि विष्णू अशी 2 मंदिरं आहेत. त्यातलं विष्णू मंदिर आज बंद होतं. याच घाटावर सिंघम, स्वदेश यासारख्या अनेक चित्रपटांचं शूटिंग झालेलं आहे. तिथून धोम धरणाकडे जाताना हे लक्ष्मी नरसिंह मंदिर आम्ही पाहिले. लक्ष्मी नरसिंह उग्र रूप आणि लक्ष्मी नरहरी सौम्य रूप अशा 2 मूर्ती इथं आहेत. दगडी कासवाच्या पाठीवर नंदीची मूर्ती आहे. इथे सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर आहे. हा ब्रह्मस्तंभ आहे. इथे ब्रह्मदेवाचे 4 मुख आपल्याला बघायला मिळतात. इथून धोम धरणाकडे आम्ही गेलो आणि तिथं बोटिंगचा आनंद घेतला. सह्याद्रीच्या कुशीतील हा निसर्ग बघण्यासारखा नक्कीच आहे. वाई हे सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा लाभलेलं आणि निसर्गाने नटलेलं ठिकाण आहे. बंडू गोरे भोजनालय इथं आम्ही सात्विक जेवणाचा आनंद घेतला. वाईची प्रसिद्ध पेरू बर्फी आम्ही खाल्ली. तिथली टरबूज बर्फीही प्रसिद्ध आहे, पण ती आम्हाला काही मिळाली नाही. यानंतर आम्ही पाचगणीचा सिडनी पॉईंट बघितला. इथून कृष्णा नदी, धोम धरण, पांडवगड असे सुंदर दृश्य इथून बघायला मिळतात. इथे भेट देण्यासाठी हे जानेवारीचं वातावरण खूपच छान आहे. इथून पुढे आम्ही गेलो टेबल लँडला सूर्यास्त पाहण्यासाठी. इथं कॅमल राईड, हॉर्स राईड अशा बऱ्याच राईड आहेत. इथला सूर्यास्त बघताना अतिशय सुंदर वेळ गेला आमचा. वाटेत येताना भरपूर स्ट्रॉबेरी विकत घेऊन आम्ही मॅप्रो गार्डनला पोचलो आणि तिथं स्ट्रॉबेरी आईस्क्रीमचा आनंद घेतला.